नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत एकनाथ खडसे यांच्यावरती. आज अखेरीस एकनाथ खडसे यांनी राजीनामा देत या सगळ्या आरोपांची आपण चौकशी करण्यासाठी तयार आहोत असं सांगितलेलं आहे. मात्र या आरोपांसाठी चौकशीला सामोरं जाण्याआधी जी पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये यातल्या प्रत्येक आरोपाचा त्यांनी खरपूस समाचार सुद्धा घेतलेला आहे. आपल्याला चर्चा करायची आहे. खरं तर खडसेंचा राजीनामा आज घेतलेला आहे. जर आरोप खोटे असतील तर मग खडसेंचा राजीनामा घेतलाच का या विषयावरती. मात्र सर्वप्रथम या पत्रकार परिषदेमध्ये या आरोपांना उत्तर देताना एकनाथ खडसे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण जाणून घेऊया. अगदी काँग्रेसचे सचिन सावंत यांना एका चॅनलवर तर मी आवाहन केलं होतं एका जमिनीच्या किमतीच्या संदर्भामध्ये की तुम्ही ही किंमत आहे सरकारच्या माध्यमातून मला दाखवून द्या की ही तुम्ही जे 400 कोटी आणि 500 कोटीच्या किमतीच्या वाढवून सांगता आहेत या जमिनीची किंमत ही 8 कोटी आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे. ते जर सिद्ध करून दाखवलं तर एका क्षणामध्ये मी राजकारणामधून त्याग करेल. मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं नव्हतं म्हटलं. राजकारणातनं त्याग करेल, राजकारण सोडून देईल, पण पुरावा द्या, नाही तर तोंड काळं करा. अजूनपर्यंत मी वाट पाहतो आहे. दमानी या मॅडमला हे सांगितलं होतं की जे काही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिशाभूल करणारे कागदपत्र दिलेले आहेत हे सारे कागदपत्र निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये मी दिलेलेच आहे. त्या ॲफिडेव्हिटच्या बाहेर जर काही असेल तर माझी आमदारकी रद्द होऊ शकते त्यामधून. परंतु मीडियामध्ये जाऊन चीप पॉप्युलरिटीसाठी काहीतरी आरोप करायचे. जावयानं सोनाटा गाडी घेतली त्याचं म्हणे की सेकंड हँड गाडी आणि म्हणे की कोणती लिमोजिन गाडी घेतली त्याचंही मी म्हटलं होतं की पुरावा द्या. ही गाडी 2008ची आहे. ज्यावेळेस ही गाडी घेतली 2012ला सेकंड हँड त्यावेळेस ते माझे जावई नव्हते. 2013ला झालं लग्न मुलीचं. परंतु या संदर्भात बेछूट आरोप करायचे. या क्षणापर्यंत पुरावा दिला नाही देशी आहे का विदेशी आहे. कारण दाऊशी माझे संबंध असल्याचा आरोप मधल्या कालखंडात झाला. त्याच्यामध्ये हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. दाऊदच्या वारंवार पोलिसांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉल इंटरनॅशनल कॉलच आलेला नाही किंवा कॉलही गेलेला नाही आहे. बनावट आहे. आणि जो हॅकिंग करणारा हॅकर आहे, हॅकर म्हणजे काय, चोर, त्याचा अर्थच चोर आहे. त्या चोरावर तुम्ही विश्वास ठेवता. ज्या ज्या लोकांनी या संदर्भामध्ये आरोप केलेले आहेत त्यांच्याकडचे पुरावे घ्या आणि जर ते पुरावे नसले त्यांच्याकडे आणि सिद्ध झालं नाही तर त्यांच्यावरही कार्यवाही करा. मी वारंवार सांगितलं या क्षणापर्यंत पुण्याच्या जमिनीच्या भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये MIDCने 1 रुपया सुद्धा 48 वर्षात त्या व्यक्तीला दिलेला नाही आहे ना. त्याचा प्रोसिडिंग केलेला जे केलेलं होतं ते लॅप झालेलं आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला 48 वर्ष तुम्ही पेमेंट देणार नाही त्या ठिकाणी उलट त्या जमिनीवर तुम्ही अतिक्रमण करून त्याचा म्हणजे संबंध पैसे न देता तुम्ही त्याच्यावर बांधकाम करणं आणि या ठिकाणी झालेले जे व्यवहार आहे तो व्यक्ती केलेले व्यवहार आहे. या संदर्भात कोणताही व्यवहार बेकायदेशीर नाही असं महसूल विभागाने आधीच स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे खडसेंनी अगदी खास आपल्या स्वतःच्या शैलीमध्ये सगळ्या आरोपांचा आणि आरोपकर्त्यांचा समावेश आज समाचार घेतलेला आहे. मात्र मुद्दा या ठिकाणी एकच असा आहे की जर खडसे म्हणतायत की आरोप सगळे खोटे आहेत तर मग राजीनामा का. आपल्या चर्चेचा हाच आजचा विषय आहे. त्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया देखील चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक विक्रांत पाटील ज्यांचा उत्तर महाराष्ट्राचा दांडगा अभ्यास आहे, खडसेंचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलेलं आहे, ते या चर्चेमध्ये आपली मतं मांडणार आहेत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपली मतं मांडतील. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर हे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला सर्वप्रथम जायचं केशव उपाध्ये यांच्याकडे. केशव उपाध्ये, साहजिक प्रश्न, जर आरोप खोटे आहेत तर मग राजीनामा का. नाही, मुळामध्ये आजही त्यांनी सांगितलं, गेले अनेक दिवस आम्ही सांगतो आहोत, गेले सातत्याने एक प्रकारचं कुठल्याही पद्धतीचे ठोस पुरावे न देता एक प्रकारची मीडिया ट्रायल किंवा खोटे आरोप करण्याची जी राळ गेले काही दिवस उठवणं सुरू होतं आणि त्या भूमिकेतनं स्वतः एकनाथ खडसे समोर आले. त्यांनी सांगितलं की जर अशा पद्धतीने सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, तर अशा वेळी मी स्वतः चौकशीला तयार आहे. मुळामध्ये 2-3 प्रमुख त्यांच्यावरती आरोप झाले होते. पहिला आरोप त्यांच्यावर केला गेला तो दाऊद प्रकरणातला, दाऊदचे काय फोन बिन आले वगैरे असे आरोप केले गेले.
त्यावेळी तातडीने सरकारने दखल घेऊन त्याची चौकशी केली गेली. आता आणि त्यानंतर तर फोन आलेच नाही, चौकशीने एटीएसने सांगितलं त्यावेळी. आता त्याच्यानंतरही म्हणजे मग आता ही चौकशी इतक्या घाईघाईत का केली गेली चौकशी असा प्रश्न आला. लगेच तो प्रश्न उपस्थित केला गेला. खरं म्हणजे प्राथमिकदृष्ट्या त्यात काही कॉल आले दिसत नाहीत आणि त्याने स्पष्ट केलं होतं पहिला मुद्दा. पण त्यावेळेस असा प्रश्न उपस्थित केला गेला. आता तुमच्याच मांडणीत पहिला पुढचा प्रश्न आला, आता ह्याला कालबद्ध चौकशी असणार की नाही. म्हणजे मला असं वाटतं की एका प्रकारे या सरकारच्या विरोधामध्ये काही सापडत नाही. त्यामुळे एक प्रकारे बदनाम करण्याचे, खोटे आरोप करण्याचं कुठल्याही पद्धतीचं एक कारस्थान सुरू आहे आणि त्यातनं एक गेल्या काही दिवस प्रयत्न सुरू होते. मगाशी आता या चर्चेत अंजली ते बसले तर दमले असतील तर ते उपोषण करतायत. मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतो. त्या लवकर ठणठणीत त्यांना रिकव्हर व्हाव्यात अशा माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण त्यांनी अशाच प्रकारचे आरोप गडकरी साहेबांना याच्यापूर्वी केले होते. काय सिद्ध झालं? काही सिद्ध झालं नाही. असेच खोटे आरोप त्यावेळी केले गेले. अरविंद केजरीवाल त्यासाठी तुरुंगात सुद्धा जाऊन आल्याचं आपल्याला आठवत असेल आता सुद्धा त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने खोटे आरोप करायचे. लिमोजिनचा आरोप खडसेंनी सुद्धा सांगितलं गेलं ती गाडीच नाही, लग्नापूर्वीची घेतलेली गाडी त्याच्यावरनं काही वेगळं केलं गेलं. त्यामुळे एक प्रकारे असेच खोटे आरोप केले गेले आणि ज्याच्यामुळे या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि म्हणून आम्ही सातत्याने त्यांनी स्वतः सकाळी इच्छा व्यक्त केली की त्यापेक्षा होऊन जाऊ दे, दूध करून पाणी खरं खोटं होऊन जाऊ दे, मी राजीनामा द्यायला तयार आहे. अशा प्रकारे त्यांनी राजीनामा देऊ केला. भारतीय जनता पार्टीनं नैतिकतेच्या मुद्द्यावरती आणि त्यांनी सांगितलं स्वतः खडसेंची भूमिका मांडली, ती स्वीकारली. भारतीय जनता पार्टीने तो राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारला. आणि आम्हाला खात्री आहे की या सगळ्या चौकशीतनं खडसाहेब निर्दोषपणे बाहेर येतील ही खात्री आम्हाला आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. आणि त्यांनी केलेली मागणी रास्त आहे की जर अशा प्रकारे खोटे आरोप एक मीडिया ट्रायल करायचा असेल तर ती चौकशी पण झाली पाहिजे. म्हणजे कुणी उठावं, काही आरोप करावेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागण्या करत बसाव्या. अशा पद्धतीने राजकारण आपण खरोखर करणार आहोत का याचा विचार आपण सगळ्यांनीही केला पाहिजे हे या निमित्ताने सांगायचं. म्हणजे केशवराव, थोडक्यामध्ये खडसे हे पंकजा मुंडे, विनोद तावडे, नंतर आणखीन ते कोण कोण जे होते ज्यांच्यावर आरोप झाले ते त्यांच्यापेक्षा जास्त बाणेदार निघाले. नाही, प्रश्न बाणेदारपणाचा नाहीये. त्या मागे सुद्धा विनोद तावडेचा आरोप 193 कोटीचा घोटाळा, भ्रष्टाचार. मुळात त्या ठिकाणी 6 कोटीची ऑर्डर पण दिलेली नव्हती, एक पैसा दिला गेला नव्हता, तरी 193 कोटीचा घोटाळा. अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या. 224 मुळात ती ऑर्डर पंकजा विषयात 224 कोटीचा मुळात करार होता, पण 224 कोटीचा भ्रष्टाचार. अशा प्रकारचे खोटे आरोप केले गेले. मी तुला ते सांगण्याचा खांडेकर साहेब प्रयत्न करतोय की अशा प्रकारे खोटे आरोप केले गेले. 224 कोटीचा भ्रष्टाचार कसा असू शकतो? 70,000 कोटीचा सिंचन असा आहे केशवराव, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा असा आरोप तुम्ही पण केला होता ना, तुमच्याचकडनं काँग्रेसच्या आणि एनसीपीच्या लोक केला होता ना. त्याची चौकशी सुरू आहे, ते बघतोय आपण. त्याबद्दलचं पुढे चौकशी सुरू आहे, त्याबद्दल त्या लोकांना चौकशीला बोलवलं जात आहे. हे आपण त्या चौकशीला खांडेकर साहेब खूप चांगला मुद्दा उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाण जी इथं बसलेत ते अधिक चांगली माहिती देऊ शकतील. त्यावेळी एसीबीला परवानगी दिली जात नव्हती ग्राहक खात्याकडून. आता त्यांनी पक्षीय म्हणजे ते इतकी मोठे स्टेचरचे नेते पृथ्वीराज चव्हाण, ते मला असं वाटत नाही की पक्षी आता भूमिकेच्या पलीकडे जाऊन ते बोलतील. आणि वस्तुस्थितीकडे सांगा, त्यासाठी ते किट समोर कोर्टात गेले होते की एसीबी पहिला परवानगी ग्राहक खात्यात देत नाहीये. आणि त्यामुळे मग त्या कोर्टाने त्यांना सांगितलं चौकशी करा. आज एसीबीकडनं चौकशा सुरू आहेत. मग ते तटकर साहेब असतील, अजित पवार साहेब असतील किंवा दुसऱ्या एका विषयामध्ये भुजबळ साहेब असतील. त्यामुळे हे तसं पुराव्यासहित आम्ही त्या आपले आंदोलन केली होती. त्याचे परिणाम आज दिसतात. एनसीपीचे राष्ट्रवादीचे 2 आमदार अटकेत आहेत आता. जातील, भाजपचे पण जातील, चिंता नका करू. अंजली दमानिया, प्रश्न तो जे खरं आहे तो समोर येईल, आम्हाला चिंता नाही त्याची. त्यामुळे आम्हाला नाथाबंदीवर पूर्ण खात्री आहे आमची. अंजली दमानिया यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मिश्किल हास्य आहे. अंजली दमानिया, नाही, हसू एवढ्यासाठी येत आहे की भाजपात सुद्धा काही चांगली लोक आहेत. केशव उपाध्याय त्यातले एक आहेत आणि माधव भंडारी पण त्यातले एक आहेत. पण अशा लोकांना डावललं जातं, पुन्हा पुन्हा डावललं जातं. आणि प्रवीण दरेकर आणि इतर लोकांसारखी मंडळी, प्रसाद लाडसारखी मंडळी पुढे आणली जाते. दुःख होतं या गोष्टीचं. कारण आम्हाला असं काहीही नाहीये राजकारणात. जिथे जिथे चांगले लोक ज्या ज्या पक्षात आहेत त्यांनी तिथे चांगलं काम करावं ही त्याच्यामागची भावना. मला एवढंच म्हणायचं आहे की सिंचन घोटाळ्याबद्दल ते आता बोलले की आम्ही पुराव्यानिशी बोललो. तर केशव उपाध्याय साहेबांना मला हेच सांगायचं आहे की ते आज खोटे पुरावे देणारी अंजली दमानियांनीच केआयडीसीची सगळी प्रकरणं ही पहिली खडसेंकडे मी घेऊन गेले होते, त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. त्यानंतर ती सगळी प्रकरणं मी फडणवीसांकडे भेटली. कारण मला कोणीतरी सांगितलं एक अभ्यासू एमएलए आहेत, तेव्हा महाराष्ट्र त्यांना इतकं मोठ्या प्रमाणात ओळखत नव्हतं. आता ते चीफ मिनिस्टर झाले आहेत. पण मला असं सांगितलं गेलं की हे पेपर्स तुम्ही त्यांच्याकडे द्या, ते विषय लावून धरतील. आणि त्यांनी खरोखर तो विषय लावून धरला. तर आम्हाला ना खोटं बोलणं येत नाही आणि म्हणूनच मी राजकारणही सोडून दिलं, कारण मला ते झेपणं शक्य नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे, माझी आजही तीच मागणी आहे
आम्ही कुठलेही खोटे आरोप करत नाही. त्यांच्या 3 जमिनी आहेत ज्या त्यांच्या इलेक्शन अॅफिडेव्हिटमध्ये नाही आहेत. त्यांना साखर कारखाने इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर्सनी साखर कारखाना म्हणजे संत मुक्ताई साखर कारखाना घेतला. त्यातले रेड्डी त्यातनं बाहेर पडले. मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे आणि डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी त्या कारखान्याची आता ताबा घेतलाय. शिवाजी जाधव हे त्यांचे अतिशय जवळचे आहेत. एवढंच नाही तर शारदा ग्रुप ज्याच्याबद्दल मी पहिल्यांदा बोलल्याबरोबर त्यांची वेबसाईटही काढून टाकण्यात आली. मला एवढंच म्हणायचंय की या प्रत्येक गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन व्हावं की शिवाजी जाधव यांच्याकडे 294 एकर जमीन ही हाडशी विलेजमध्ये म्हणजे मुळशी तालुक्यात पुण्यात कुठून आली, कशी आली, रेव्हेन्यू मिनिस्टरचे मित्र असताना त्यांना लँड सिलिंग ऍक्ट लागू होत नव्हतं का, असे अनेक मुद्दे मी जेव्हा मांडले. आज दुपारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये मी म्हटलं की एमआयडीसीचा एकच नाही असे अनेक एमआयडीसीचे मुद्दे आहेत. एकूण मिळून 929 हेक्टेअर आणि 14 गुंठे जमीन ही दिली गेली आणि अशांना दिली गेली ज्यांच्याकडे त्याची जी लिगॅलिटीज होती ती नव्हती. 5 अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध निर्णय दिलेले होते तरी ती दिली गेली. तर त्याच्यावर चौकशी व्हावी. मी म्हणते की माझ्याकडे जे पेपर्स आहेत ते मला द्यायचे आहेत, यंत्रणेला द्यायचे आहेत. त्याची चौकशी व्हावी आणि सखोल चौकशी व्हावी. हा जर शॅम होणार असेल तर मला ही चौकशी मान्य नाही. जसं तुम्ही आणि एक मुद्दा मांडलात उपाध्याय, तुम्ही म्हणालात की सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू आहे. सिंचन घोटाळा 2011-12 मध्ये आम्ही सुरुवात केली. त्यानंतर इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर 90 दिवस जेलमध्ये होते. 91व्या दिवशी ते बाहेर पडले. त्यानंतर अजूनपर्यंत त्यांच्यावर चार्जशीट दाखल नाही. ऑक्टोबरपासून आता आपण जूनमध्ये आहोत, चार्जशीट दाखल होत नाही. जी चौकशी होते त्याला किती वर्ष लागतात. चितळे समिती असो, इतर अनेक समित्या असो, किती वर्ष हा काळ हा चालतच राहतो. म्हणून जर आम्ही टाइम बाउंड चौकशीची मागणी केली जी तुम्ही स्वतः सुद्धा करत होतात, गेले अनेक वर्ष करत होतात, हे जर म्हणणं जर चुकीचं आहे तर उपाध्याय मला खरंच माफ करा, यापुढे मला काहीच बोलायचं नाही. मला खांडेकर आपल्याशी एकच विनंती होती की आज सकाळपासून बोलून बोलून थोडासा ब्रेथलेस व्हायला होत आहे. तर मला जर डिबेटमध्ये मी इथेच थांबले तर माझी विनंती आहे आपल्याला, जर मला इथेच थांबू दिलं तर बरं होईल. रिक्वेस्ट तुम्हाला छोटीशी अशी आहे की तुम्ही थांबा, मी तुमच्याकडे खूप कमी वेळा प्रत्युत्तरासाठी येईन, मात्र ही डिबेट तुम्ही ऐका, कारण एखादा मुद्दा जर तुम्हाला खोडून काढावासा वाटला तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये इंटरव्ह्यू करू शकता. त्यामुळे कृपया तुम्ही या चर्चेत थांबावं अशी रिक्वेस्ट आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आपण जाऊया. पृथ्वीराज चव्हाण, आज काँग्रेसने खडसेंच्या अटकेची एकीकडे ब्रेथलेस होत आहे. ठीक आहे. आपण पृथ्वीराज चव्हाणांकडे जाऊया. पृथ्वीराज चव्हाण, आज सकाळी काँग्रेसनं म्हणजे आज खडसेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची अशी मागणी होती की खडसेंना अटक करावं. त्यानंतर नारायण राणे एकीकडे म्हणतात की खडसेंचा भाजपने बळी घेतला. खडसेंबाबत काँग्रेसची नेमकी भूमिका काय? मला वाटतं आम्ही पहिल्यापासून एकच भूमिका मांडलेली आहे, ती म्हणजे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कायद्याप्रमाणे झाली पाहिजे. 2 बाबी आहेत. एक तर एमआयडीसीच्या जमिनीचा मुद्दा, त्यामध्ये तर अगदी स्पष्ट अगदी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पुरावे आहेत आणि त्यामध्ये ती चौकशी झाली पाहिजे आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन कायद्याप्रमाणे आपल्या सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना स्वतःचा बचाव करायची संधी दिली गेली पाहिजे. अर्थात ही चौकशी करताना ते सत्तेत असणं शक्यच नव्हतं. दुसरा मुद्दा, दाऊदच्या फोन कॉलचा जो मुद्दा आहे तो अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं पाहिजे. हा काही महाराष्ट्र पोलिसांनी स्पष्टीकरण करायचा मुद्दा नाहीये. कारण दाऊदचे सगळे फोन जे आहेत ते आपल्या सरकारच्या ऑब्झर्वेशनमध्ये आहेत. कुठलाही फोन आला तरी तो रेकॉर्ड होतो आणि त्याबद्दल सरकारला सगळी माहिती आहे. आज खडसे यांच्या फोनचं कॉल रेकॉर्ड का दिलं जात नाही ते सरकारकडे आहे, पोलीस खात्याकडे आहे, जळगावच्या एसपीकडे आहे, मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. मग का सांगत नाहीत? त्यामुळे संशयाला भरपूर जागा आहे आणि त्यामुळं आज अटक करणं वगैरे ही मागणी असू शकते, पण कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आता न्यायिक चौकशी करायचे आदेश दिले तसं समजतंय. न्यायिक चौकशी झाली तरी हरकत नाही, परंतु आज मला वाटतं आज जे काही सकाळी झालं, पत्रकार परिषदेमध्ये काही जे दानवे बोलले याचा अर्थ स्पष्ट आहे की आरोप गंभीर आहेत, त्यांना पदावरून जावं लागेल.
पण खडसे यांचं प्रचंड मोठं उपद्रव मूल्य आहे. ते मुख्यमंत्र्यांना त्रास देऊ शकतील म्हणून त्यांना पुन्हा परत सत्तेत येण्याचा आशा द्यायची. त्यामुळे आज अडवाणी आणि गडकरी यांचं उदाहरण दिलं गेलं की जसं त्यांनी राजीनामा दिला आणि काही दिवसानंतर ते परत आले तसं तुम्हालाही येता येईल. कारण शेवटी पब्लिक मेमरी इज शॉर्ट. लोकांना फार काळ काय लक्षात राहणार नाही. कुठला तरी दुसरा मुद्दा मीडिया घेईल आणि मग काही दिवस आपण शांत राहा आणि नंतर पुन्हा आपण सत्तेत येता येईल अशा एका तडजोडीवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काहीतरी स्पष्टपणे बोललं ठीक आहे, पाहिजे ठीक आहे. की खडसे निर्दोष आहेत का. जसे पक्षाचे अध्यक्ष दानवे म्हणतात की खडसे निर्दोष आहेत असं मुख्यमंत्र्यांनी वाटतं का. खडसे निर्दोष आहेत. ते निर्दोष आहेत जर मुख्यमंत्र्यांना वाटलं तर मग राजीनामा का घेतला. अत्यंत महत्वाचा मुद्दा पृथ्वीराज चव्हाणांनी आता मांडला. अगदी म्हणजे खरं तर ब्रेकची वेळ झाली, मात्र एक क्विक कमेंट मला अभय देशपांडे तुमच्याकडून हवी आहे. खडसेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून आज राजीनामा दिला असं केशव उपाध्यायने जरी सांगितलेलं होतं तरी राजीनामा एवढा लवकर एक्सपेक्टेड होता. मला वाटलं होतं की या संदर्भात खडसे यांचं ज्येष्ठत्व, त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांचं उपद्रव मूल्य ज्याचा आता पृथ्वीराज चव्हाणांनी उल्लेख केला या दृष्टीचा विचार करून साधारणतः काही दिवस घेतले जातील असं वाटलं होतं. परंतु ज्या पद्धतीने सगळे रोज एक नवीन प्रकरणं बाहेर येत होती, त्याच्या संदर्भातले नवीन नवीन कागदपत्र बाहेर होते, त्यामुळे मला वाटतं की पक्षाला हा विषय थांबवायचा असेल तर कुठेतरी कारवाई केली पाहिजे असं जाणवत होतं. त्यामुळे खडसे यांना बोलावून याची कल्पना देण्यात आली असावी आणि त्यांना मला वाटतं की त्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला असावा. बरं, एक छोटा नम्रता, खडसेंचा राजीनामा ह्या गेल्या 12-15 दिवसामध्ये जे झालं तर मला याच्याशी साधर्म्य मध्य प्रदेशमध्ये 1-2 वर्षांपूर्वी धबधब्याच्या ठिकाणी नदीच्या पात्रात उभ्या असलेल्या काही पर्यटकांच्या ग्रुपशी मला याच्याशी साधर्म्य दिसतं. ते ग्रुपमधले लोक ते पाण्यामध्ये होते आणि त्यांना पाण्याचा एक लोंढा येताना दिसला. ते इतके कॉन्फिडंट होते की आपण काही नाही, त्या गुडघाभर पाण्यावर आपण त्या खडकावर उभे राहून पाण्याचा लोंढा जाऊपर्यंत उभे राहू, हा सगळा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांना म्हणजे कळलंच नाही की तो लोंढा कधी त्यांना वाहून घेऊन गेला. त्यांचा जो आत्मविश्वास होता तोच खडसे ज्या पद्धतीने रिॲक्ट होत होते या सगळ्या आरोपांच्या कडे बघताना त्याच्यातून प्रतीत होत होता. त्यामुळं 18 तारखेला पहिल्यांदा आरोप झाल्यानंतर ते त्याच बेदरकारपणानं आपण हे सगळं जे आरोप आहेत ते निभावून नेऊ, आपण त्याच तुच्छतेनं बोलू आणि सगळा विषय मिटू या पद्धतीनं ते प्रकरणाकडे बघत राहिले आणि त्यांना कळलंच नाही की कधी तो प्रवाह सगळा जो त्यांच्या विरोधातला झाला होता तो त्यांना फरफटत घेऊन जाईल. त्यांची तशीच अवस्था झाली. कदाचित त्यांचा तो उसना आत्मविश्वास असावा, पण जे काही असेल ते त्यांच्या मंत्रिपदाच्या मुळावरती आलेलं आहे एवढं नक्की. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर खडसेंचा हा राजीनामा झालेला आहे, मात्र त्याचे पक्षावरती, सरकारवरती आणि विरोधी पक्ष एकूणच त्याचे राजकीय परिणाम काय काय होऊ शकतात याचा अंदाज घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र राजकीय विश्वामध्ये, राजकीय आखाड्यामध्ये ही एक मोठी हालचाल आहे. खरं तर याचे राजकीय परिणाम काय होतात याचा सुद्धा अंदाज घेणं गरजेचं आहे. विक्रांत पाटील आपल्यासोबत आहेत. विक्रांत पाटील, एकूणच खडसेंच्या राजीनाम्यानंतर उत्तर महाराष्ट्रात जो त्यांचा खरं तर दबदबा आणि त्यांचा पॉवर एरिया आपण ज्याला म्हणू शकतो, तिकडे काय परिणाम होऊ शकतात या संपूर्ण घटनेमुळे. जसं मुक्ताईनगरमध्ये आज तर जाळपोळ आपल्याला पाहायला मिळालेलीच आहे. हे मी या संदर्भामध्ये मी सांगतो, पण पहिल्यांदा मी आपले तिन्ही पाहुणे आणि भाजप शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांचं अभिनंदन करतो. अंजली दमानिया यांचं अभिनंदन अशासाठी की महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारेंनंतर पहिल्यांदा एका मोठ्या लोकलढ्याला यश आलेलं आहे. अंजली दमानिया आणि आप हा पक्ष आणि त्यांना मदत करणारे सगळे लोक त्यासाठी अभिनंदनाला पात्र आहेत. दुसरं अभिनंदन करेन माझे मित्र केशव यांचं की खडसेंच्या पाठीमागे पक्ष भक्कमपणे उभा आहे असं सगळे सांगत होते, पण मला आजच्या पीसीमध्ये खडसेंच्या मागे फक्त केशव हा एकमेव माणूस भक्कमपणे उभा असलेला दिसला. म्हणजे खडसेंवर ज्यावेळी आरोप होत होते त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं. म्हणजे भजनाला 8 आणि भोजनाला 60 आज अशी तिथे जत्रावळ आली होती. तिसरं अभिनंदन करीन मी पृथ्वीराज चव्हाण यांचं. भ्रष्टाचाराला काय जात असते हो. भ्रष्टाचारी माणूस हा भ्रष्ट असतो, त्याला जातपात काही नसते आणि हे बोलण्याचं धाडस पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. भाजपचं अभिनंदन अशासाठी की त्यांनी 3 आठवड्यानंतर त्यांना नैतिकतेची जाग आली आणि आज ते नैतिकतेचे दाखले देत आहेत. हे उसणं अवसान जे आहे ते समजून घ्यायला महाराष्ट्रातली जनता काय मूर्ख आहे काय. आणि शिवसेनेच्या तर्फे संजय राऊत यांनी जो निर्णायक टोला काल मारला
त्यामुळे आपण आज हे सगळं पाहतो आहोत. बरं. आता राहिला प्रश्न खडसेंच्या संदर्भातला, तर जसं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आणि अभयजींनी सांगितलं की उपद्रव मूल्य जे आहे ते मुक्ताईनगरमध्ये दिसत आहे. पण मला आज सांगा की जे 12 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत होते खडसेंचा राजीनामा घेणार म्हणून, ते आज कुठे गेलेले आहेत? जळगाव जिल्ह्यामधले नगरसेवक, पदाधिकारी, आमदार, खासदार यांचे मोबाईल बंद आहेत. ज्या 15 नगरसेवकांनी परवा राजीनाम्याचं नाट्य उभं केलं ते कुठे गेले राजीनामा द्यायला? तर खडसेंचं हे जे सगळं जे काय आहे ना, बहुजन नेता म्हणूनचं जे मिथ आहे ते खरोखर एक मिथक आहे. त्यांना जळगावच्या अर्ध्या भागावरही त्यांचं प्रभुत्व नाही. आणि मी तर मगाशीच सांगितलं की जळगाव जिल्ह्याचा अर्धा भाग भौगोलिक रचना, जातीय रचना हे कधीही त्यांचं प्रभुत्व मान्य करत नाही. आणि जातीचं जे मिथ आहे, बहुजन नेता म्हणून जातीचं जे मिथ आहे त्याला काही अर्थ नाही. लेवा पाटीदार समाज हा जळगावमध्ये अल्पसंख्य आहे. खडसे हे स्वतः मुक्ताईदार नगरमधून अल्पसंख्य असून निवडून येतात. त्यांचे प्रतिस्पर्धी गिरीश महाजन गुजर समाजाचे आहेत, ते जामनेरमधून अल्पसंख्य असून निवडून येतात. खडसेंचे दुसरे कट्टर प्रतिस्पर्धी गुलाबराव पाटील हे गुजर समाजाचे आहेत, अल्पसंख्याक असून माळी बहुल, मराठा बहुल जळगाव ग्रामीण मतदारसंघामधून निवडून येतात. शिरीष चौधरी तेली समाजाचे आहेत, अगदी मराठा बहुल अंमळनेरच्या बेल्टमधून ते निवडून येतात. मराठा बहुल चोपड्यामधून शिवसेनेचे कोळी समाजाचे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे निवडून येतात. आणि पाचोऱ्यामध्ये अल्पसंख्य असलेल्या राजपूत समाजाचे किशोरप्पा पाटील शिवसेनेचे हे निवडून येतात, जिथे मराठा समाज बहुसंख्य आहे. त्यामुळे हे जातीचं मिथ हे राजकारण्यांनी डोक्यातून घालवण्याची वेळ आलेली आहे. आणि भ्रष्ट माणूस हा भ्रष्ट असतो. मला सांगा, जर फडणवीस नावाचा, जोशी मानाचा, कुलकर्णी नावाचा एखादा मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकला असता तर तुम्ही त्याला निर्णय घ्यायला एवढे दिवस लावले असते काय? तर भाजपने या संदर्भामध्ये अत्यंत चालढकल केलेली आहे. आणि हा जो काही नैतिकतेचा शो आहे तो महाराष्ट्राने 3 आठवडे पाहिलेला आहे. याबद्दल तर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन करावं असं वाटतं. त्यांनी कुठलेही निर्णय घेतले नाही. 3 आठवडे पद्धतशीरपणे खडसेंची बेआबरू होईल, इज्जत जाईल आणि ते फार लज्जित होतील अशा पद्धतीने हे सगळं त्यांनी शिजवत ठेवलं. अमित शहांनी त्यांना निर्णय घ्यायला सांगितलेला असूनही त्यांनी तो परत दिल्लीकडे टोलवला. तर आता मला असं वाटतं की एक मोठा अडसर देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधला दूर झालेला आहे. त्यांनी निर्णय घ्यावेत. म्हणजे महाराष्ट्रात अशी स्थिती आहे की महामंडळ 2 वर्ष झाली डिक्लेअर झालेलं नाहीये. एकमेव महामंडळ डिक्लेअर झालं अल्पसंख्याक महामंडळ, जे खडसेंच्या मुक्ताईनगरचा माणूस खडसेंनी सीएमच्या परस्पर जाहीर करून टाकला. आणि तो इथे खडसेंच्या समर्थनार्थ उपोषणाला बसतो अंजली दमाना यांच्या बाजूला. दुसरं एक जे महिला आयोग डिक्लेअर झाला तो कोर्टाच्या आदेशाने झाला. बाल हक्क आयोगासारखं महत्वाच्या आयोगावरच्या नेमणुका सरकार करत नाही. आता आरटीएच्या अध्यक्ष, शिक्षण हक्क आयोगाचं जे काही सगळं आहे आरटीएचं, ते बाल हक्क आयोगाच्या अंतर्गत येतं. तर मला अभिनंदन यांचंही करावंसं वाटतं आपल्या सीएम साहेबांचं, फडणवीस साहेबांचं. आणि त्यांनी आता कामाला लागावं. महाराष्ट्रातल्या जनतेने 3 आठवडे या मनोरंजन नाट्याचा भरपूर आनंद लुटलेला आहे. विक्रांत पाटील, ही जातीय गणितं तुम्ही त्या भागातली सांगितली. एक छोटासा प्रश्न, आज नारायण राणेंचं वक्तव्य आहे की खडसेंचा बळी गेला आणि बहुजन नेतृत्वाला भाजप बाजूला सारतंय. काय अर्थ लावायचा याचा? हो, मी तेच म्हणतोय की खडसेंनंतर किती राजीनामे पुढे आले. एक नगरसेवक जळगावातला पुढे आलेला नाहीये. तर कसं आहे की मुळात ते का जात आहेत ते त्यांच्या कर्माने जात आहेत. म्हणजे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं ते काही आदर्शला परवानगी दिली म्हणून गमवावं लागलं नाही. त्यांच्या सासूचा फ्लॅट त्यामध्ये होता. मला सांगा, तुमच्याकडे म्हणजे राजीव खांडेकर सरांकडे जर एखादा माणूस न्याय मागण्याच्या अपेक्षेने आला की त्याला न्याय मिळत नाहीये आणि त्यांनी त्याला न्याय देण्याऐवजी बाबा ठीक आहे का दे माझ्याकडे मीच घेतो आणि त्याच्यावर जर त्यांनी कमाई केलं तर हे नैतिकदृष्ट्या योग्य ठरेल का? आजच्या टाइम्स ऑफ इंडियाने हे सगळा जो एपिसोड आहे तो उलगडून सांगितलेला आहे. त्या उकानीला नुकसान भरपाईचा अर्ज करायला लावल्यानंतर 1 महिन्यांनी त्याच्यासाठी खडसेंनी ही बायकोच्या नावाने ही जमीन घेतली आणि त्याच्यावर 65 कोटींची परत मग त्यांनी नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. तर म्हणजे चाललंय काय हे महाराष्ट्रामध्ये? अशाच पद्धतीचा प्रकार मी तुम्हाला सांगतो. ही भूखंड हडपण्याची मोडस ऑपरेंडी आहे. सरकारी सत्तापद हातात धरून म्हणजे काल परवा जो भुजबळांचा एमआयटीचा भूखंड जमा करण्यात आला तो गंगूबाई नावाच्या एका म्हातारीचा आहे. तिला 1 लाख रुपये फक्त देण्यात आलेले आहेत. ही फाईल
2012 पासून भुजबळ यांच्याकडे पडून होती खडसेंच्या कार्यालयामध्ये आणि त्यावर त्यांनी शेवटचा निर्णय घेणार, आपण जाणार हे लक्षात आल्यावर, आणि तो निर्णय मात्र त्यांनी भुजबळांच्या विरोधात दिला. हेही प्रकरण अत्यंत गंभीर आहे. हे जळगावचं एक प्रकरण माझ्याकडे आहे. जळगावच्या एका प्रकरणामध्ये पुण्यासारखंच घडलेलं आहे. जी एक MIDCची जागा आहे ती 80 पासूनची जागा अॅक्वायर करून घेण्यात आली आणि तिचं 2014 म्हणजे अचानक वाटप करण्यात आलं हेडक्वार्टर कोट्यातनं. यातले तुम्ही लाभार्थी बघा, सुधा श्रीकांत खटोड हे खडसे यांच्या मर्जीतल्या बिल्डर्सची बायको आहे. गुरुमुख जगवानी हेडक्वार्टर कोट्यातून 11/9 अलॉट झालेली आहेत. हे खडसेंचे समर्थक आमदार आहेत. स्नेहल फडके 8/8/2014 हेडक्वार्टर कोर्टातनं अलॉट झालेले आहेत. हे स्नेहल फडके म्हणजे बेटी बचाव बेटी पढाओचे जे नॅशनल कन्व्हेयर आहेत त्यांच्या नातेवाईक आहेत. त्याच्यानंतर हे सुरेश नंदलाल तलरेजा संधानी असोसिएट यांनाही 8/8/2014 मध्ये MIDCचे भूखंड अलॉट करण्यात आलेले आहे. काहीतरी तांत्रिक पळवाटा काढायच्या, सत्तापदाचा गैरवापर करायचा आणि अशा पद्धतीने भूखंड हडपायचे, हे अत्यंत गंभीर प्रकार आहेत. मी या संदर्भामध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचंही अभिनंदन करेन की आता यापुढे हे सगळं थांबवा आणि ना खाणे देंगे ना खाएंगे हे सगळं जनतेला खरं करून दाखवा. केशव उपाध्ये, इतके गंभीर आरोप आता विक्रांत पाटील यांनी केलेले, ज्येष्ठ पत्रकार आहेत ते, त्यामुळे तुम्ही कृपया बिनबुडाचे आरोप त्याला म्हणू नका, पण नैतिकता 3 आठवड्यांनी आठवते भाजपला. नाही, 2-3 गोष्टी आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, खडसेंचं काय जळगावमध्ये काही वर्चस्व नाही, खडसेंना काय कोणी विचारत नाही. गेले अनेक वर्षानुवर्ष खडसे तिथे लोकसभेचा आमचा खासदार निवडून येतो, ते स्वतः निवडून येतात, ते काही त्यांचं वर्चस्व नाही आहे अशा पद्धतीने निवडून येतात का? म्हणजे एखाद्याचं विशफुल थिंकिंग असू शकतं की नाही, इथे काही खडसेंना कोणी विचारत नाही, असं विशफुल थिंकिंग एखादं त्यांचं असू शकतं विक्रांत पाटलांचं, पण ती वस्तुस्थितीच असेल असं नाही. त्यामुळे वस्तुस्थिती आणि विशफुल थिंकिंग ह्याच्यामध्ये फरक करायला मुळात शिकलं पाहिजे आणि त्या ज्यावेळी आपण विसरतो अशा प्रकारची आरोप प्रत्यारोप आपण करत असतो. आता अमुक यांना भूखंड हेडक्वार्टरमधनं का दिले? आता काय समजा जर रितसर कायद्यानुसार जर ते एखाद्याने व्यवसाय करण्यासाठी घेतले असतील तर ते घ्यायचे नाही का? म्हणजे त्याचं प्रश्नाचं उत्तर. मगाशी एक प्रश्न विचारला, भुजबळांनी 2012 पासून काय जमीन ती आता शेवटला त्यांनी हे केली. आता 2012ला खडसेंच्या ऑफिसमध्ये ती फाईल पडून होती. आता 2012 पासून खडसेंचं ऑफिस म्हणजे महसूल मंत्री खडसे आत्ता झाले. 2012 पासून म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं उत्तर दिलं पाहिजे. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अत्यंत कठोरपणे त्यांचं ते वाक्य त्याचं होतं, कारवाई झाली पाहिजे. मग हे भुजबळांचं प्रकरण त्यांनी 1 लाख रुपयात कसं काय खपवून घेतलं? त्यामुळे त्याची उत्तर पृथ्वीराज चव्हाणांनी द्यायला पाहिजेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते मगाशी म्हणून गेले आणि आदर्शचा उल्लेख पण इथे झाला. आता तर कोर्टाने सिद्ध दिलं आदर्शमध्ये की त्यामध्ये भ्रष्टाचाराची जमीन पाडून टाका. अजूनही अशोकराव चव्हाणांनी राजीनामा नाही दिलेला म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदाचा, कारण तो भ्रष्टाचाराची तुमची स्ट्रॉंग ऍक्शन घेण्याची पद्धत आहे, तुमची परंपरा आहे ना, मग त्यांना हे घ्यायला नको काही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे वेगळेपण आहे की एकनाथ खडसेंनी स्वतः ही सुरुवात केली, स्वतः सांगितलं. एकनाथ खडसेंना कोणी सांगितलं नाही त्याच्या राजीनामे द्यायला, त्यांचे पाठीराखे कुठेच पुढे गरजच नाही. अशा पद्धतीने एकनाथ खडसेंनी स्वतःच कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं, केलंय ते आजही, की अशा पद्धतीने कुठल्याही रिॲक्शन देऊ नका. आणि स्वतः भारतीय जनता पार्टीची वेगळी पद्धत आहे. त्यांनी स्वतः खडसेंना सांगितलं मी राजीनामा देतो, त्यांनी राजीनामा मागितला नाही. आजही दानवेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की पक्ष त्यांच्या पाठीशी आहे, सगळे प्रमुख मंत्री आज पत्रकार परिषद होते. दुसरं आणखीन एक मगाशी मला ऐकू आलं नाही, मला थोडंसं कारण मध्ये आवाज सुटला होता. दमनिया मॅडम काय म्हणाल्या की टाइम बाउंड चौकशी झाली पाहिजे असं त्या शेवटचं मी त्याचं वाक्य ऐकलं. अहो टाइम बाउंड चौकशी, वेळेत चौकशी केली तर याच आप पक्षांनी इतकी घाई का केली चौकशी करण्यामध्ये? अशा प्रकारचं केलं म्हणजे दोन्हीकडून तुम्ही जर बोलणार असाल तर त्यातनं मला सांगा, म्हणजे केवळ तुमचा हेतू या सरकारला बदनाम करणं इतकाच होता का? असा प्रश्नचिन्ह जर लोकांच्या मनात आलं तर त्यात गैर असं म्हणाल का तुम्ही? नाही, टाइम बाउंड चौकशी म्हणजे ओव्हरनाईट क्लीन चिट देणं याबद्दल आक्षेप घेतलेला होता केशव उपाध्ये. टाइम बाउंड चौकशी पण चौकशी वेळेत पूर्ण करणं ही भाजपची जबाबदारी आहे. कारण जर खडसेंवर आरोप असतील, नाही खडसेंवर आरोप असतील, त्यांना निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत ते बाहेर राहणार असतील तर ते लवकरात लवकर निर्दोष आहेत, जे तुमचं आता ठाम खात्री आहे, ते सिद्ध केलं पाहिजे या चौकशीतून. त्यामुळे टाइम बाउंडची मला वाटतं आग्रह तुमचा असला पाहिजे. जर तुमची इच्छा असेल की त्यांनी दीर्घकाळ बाहेर राहावं तर तुम्ही जशा अनेक प्रकरणांच्या चौकशा वर्षानुवर्ष चालत राहतात. जर तुम्ही ते टाइम बाउंड केलं नाही तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला, तुमच्या नेतृत्वाला तसं त्यांनी वर्षानुवर्ष बाहेरच राहावं अशी तुमची इच्छा असल्यामुळे तुम्ही त्यांची चौकशी लवकर करत नाही, त्यांना लवकर तुमच्या मते जे निर्दोष आहेत ते त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करू देत नाही. केशव उपाध्ये,
एक्झॅक्टली राजू खांडेकर साहेब एक्झॅक्टली तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, अभयरावांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे आणि त्यामुळेच आज राजीनामा घेतला मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीश चौकशी करण्याचं जाहीर केलं. आता जे बाकीचे डिटेल्स आता 1-2 तासातली फटाफट झाली डेव्हलपमेंट आहे ही तुम्हाला सांगतोय. आता बाकीचे डिटेल्स पण लवकरच बाहेर येतील. पण मुळामध्ये या सरकारमध्ये खरी म्हणजे मला आज आठवतं, पृथ्वीराज चव्हाण कदाचित अधिक त्यातली माहिती सांगतील की आणि जळगावचे म्हणजे आपण यांना विचारू, पत्रकार आमचे मित्र ज्येष्ठ बसलेत ते सांगतील, ज्यावेळी गुलाबराव देवकरांना अटक करण्याची कोर्टामार्फत वेळ आली होती त्यावेळी ते मंत्री होते, त्यांनी राजीनामा पाठवला होता कुणाकडे, पक्षाकडे पाठवला, सरकार म्हणजे राज्यपालांकडे मुख्यमंत्री राजीनामा पाठवला नव्हता. त्यावेळी म्हणजे कॅबिनेट मंत्र्याला अटक होते, बेल होतो. हे या महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्राच्या काळात घडलंय. दुसरं अजित पवार ज्यांनी राजीनामा दिला, चौकशी करून मी बाहेर येतो, सिद्ध बाहेर येतो, कुठलीही चौकशी न करता परत आज कसे आले. आता स्वच्छतेचा अगदी काय बसलेत आपले काँग्रेसचे नेते, त्यावेळी ते काही बोलले नाहीत. केशव उपाध्ये हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. हा पास्ट आहे, भूतकाळ आहे हा. आता भाजप काय करणार? पार्टी विथ डिफरन्स, वेअर इज द डिफरन्स? वेगळं काय करणार तुम्ही? येस, डिफरन्स हा डिफरन्स आहे की ज्या स्वतः मंत्री पुढे म्हणतायत, एक काँग्रेस राष्ट्रवादीतले जे अटक होते कॅबिनेट मंत्र्याला ते पाठवतात राजीनामा, कुणाकडे राजीनामा देतच नाही, पक्षाकडे राजीनामा पाठवतात. आणि इथे भारतीय जनता पार्टीचं वेगळेपण आहे की आमचा मंत्री म्हणतो चौकशी होऊन जाऊ दे, मी बाहेर जातो. ही नैतिकता आहे, हे भारतीय जनता पार्टीचं वेगळेपण आहे. बरं, ठीक आहे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण चर्चा अशी करणार आहोत की खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता भाजपसाठी हा एक सेटबॅक ठरू शकतो का? कारण पावसाळी अधिवेशन अगदी तोंडावर आलेलं आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे खडसेंनी जो आज राजीनामा दिलेला आहे. खरं तर खडसेंवरचे आरोप खोटे असा दावा भाजपतर्फे करण्यात आलेला आहे. मग त्यांचा राजीनामा घेतला का? आणि आता या सगळ्याचे राजकीय अन्वयार्थ, राजकीय परिणाम काय काय होणार? अभय देशपांडे, एक मुद्दा यामध्ये असा आहे की खडसेंचं उपद्रव मूल्य, ज्याचा उल्लेख पृथ्वीराज चव्हाणांनी अगदी काही वेळापूर्वी केलेला होता, हे उपद्रव मूल्य लक्षात घेता अप्रत्यक्षपणे कुठेतरी आता सरकार आणि पक्ष यामधली दरी वाढू शकते. मला वाटतं की जळगावच्या राजकारणासंदर्भात विक्रांत पाटील यांनी तपशीलवार माहिती दिली, परंतु खडसे यांचं राज्याच्या राजकारणाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून विचार केला तर त्याच पक्षाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा विधानमंडळातल्या कामाचा त्यांचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे पश्चिम आता तिकडे खानदेशात किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या मागे किती लोकांनी राजीनामे दिले किंवा किती नाही दिले, किती लोकांना थांबायला सांगितलंय, हा भाग वेगळा असू शकेल. परंतु एक निश्चित आहे की खानदेशामध्ये पक्षाची उभारणी करण्यात किंवा भाजपाचा त्या जिल्ह्यात भाजपाला उभा करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे, तो नाकारता येणार नाही. तो भले या प्रकरणाशी संबंधित असो नसो. दुसरी गोष्ट अशी आहे की आज राज्य मंत्रिमंडळामध्ये आज सरकारच्या बाजूने आक्रमकपणे बाजू मांडणारे एक 4-5 मंत्री आहेत फक्त, ज्यांच्यावर पूर्ण हे सरकार अवलंबून आहे. त्यात मंत्रिमंडळात काम करण्याचा अनुभव असणारे ते एकमेव मंत्री होते जे पूर्वी होते. आज मुख्यमंत्री, आज परिषदेमध्ये तुम्ही जर विधिमंडळाचं कामकाज जवळून बघत असाल तर विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पूर्णपणे ते सभागृह तिथलं ते हँडल करायचे, त्या सभागृहाचं पूर्णपणे ताबा त्यांच्याकडे असायचा. तर या परिस्थितीमध्ये जिथे आता विरोधक अधिक आक्रमक होतील, जिथे नारायण राणेंसारखा आक्रमक विरोधी पक्षनेता विधान परिषदेत काँग्रेसकडून आलेला आहे आता, तर हे आल्यानंतर त्यांना तोंड द्यायला, तोफखान्याला तोंड द्यायला कोणीतरी एक समोर मोठा नेता पाहिजे होते. खडसेंकडे ती कुवत होती, आता ते नाही आहेत. त्याचा परिणाम काहीतरी दिसेल. कोणाच्यामुळे कुणाचं राजकारण अडत नसतं, कोणीतरी पर्याय उभा राहतो. हे जरी खरं असलं तरी खडसे यांचं तिथे मंत्रिमंडळासमोर नसणं याचा काही परिणाम भाजपाला राजकीय दृष्ट्या जाणवेल. दुसरं आहे की आता हे आरोपासंदर्भात बोलायचं की खडसेंवरचे आरोपच एवढे गंभीर स्वरूपाचे होते की ना त्यांचं समर्थन करणं शक्य होतं त्या आरोपाचं, ना त्यांच्यावर कार्यवाही करताना सहज कारवाई करणं शक्य होत नव्हतं. की मला वाटतं की आता पब्लिक परसेप्शन ही फार मोठी गोष्ट असते. पब्लिक परसेप्शनमुळे अशोक चव्हाणांचा आम्ही राजीनामा घेतोय असं प्रणव मुखर्जींनी त्यावेळेस त्यांचा राजीनामा घेतला त्यावेळेस सांगितलं की आम्हाला वाटतंय ते निर्दोष आहेत. आता पुढे ते प्रकरण काय झालं, कोर्टात कुणाला सीबीआयच्या तपासात काय पुढे आलं हा भाग वेगळा आहे. परंतु पब्लिक परसेप्शन जे असतं त्या परसेप्शनवरच भाजपाने अनेक वर्ष विरोधी पक्षात राहून सरकारवर दबाव आणलेला आहे. त्यामुळे आज त्यांनाही फेस करायची. आज ते पूर्वी ते सुपात होते, आज ते जात्यात आहेत. परंतु मला वाटतं की आज विधिमंडळात इमिजिएटली जे अधिवेशन पावसाळी येईल त्याच्यामध्ये सरकारला काही ना काही प्रमाणात खडसेंचे गुन्हे भासणार. बर, केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत. केशव उपाध्ये, आता राजकीय अन्वयार्थ आपण याचे लावण्याचा प्रयत्न करतोय. काही राजकीय अन्वयार्थानुसार की भाजपसाठी, विशेषतः सरकारसाठी आणि भाजपसाठी दोन्हींसाठी हा एक सेटबॅक आहे. भाजप उभं कसं राहणार यामध्ये पुढच्या काही काळात?
नाही, मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीमध्ये क्लिअरिटी, आमच्यात गोंधळ नाहीये. आणि मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने गोंधळ माजवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक गेले 10-8 दिवस झाला, त्याची उत्तरं स्वाभाविकपणे आम्ही लोकांमध्ये जाऊ, लोकांपुढे मांडू, आणि गेले अनेक वर्ष आम्ही तेच करतो आहोत. आणि म्हणूनच एका अर्थाने वेगळेपण आम्ही आमचं दाखवून दिलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये अनेक वेळा मंत्र्यांवरती आरोप व्हायचे, पण कुणी राजीनामा दिलं जात नव्हतं. आज या सरकारचे वेगळेपण आहे, या सरकारची नैतिकता जी आम्ही मानतो, पाळतो, जी पूर्वीपासून चालत आली आहे, त्यानुसार आज आम्ही राजीनामा दिला. आज आमच्या मंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला. त्याची चौकशी होईल, त्या चौकशीतनं ते निर्दोष सुटतील याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यामुळे या पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आम्ही जात राहू. त्यामुळे सरकारला काही फार मोठा सेटबॅक होऊ नये म्हणून स्वतः खडसे साहेबांनी ही काळजी घेतली. अशा पद्धतीने खोट्या प्रचारावर कुणी करायला संधी मिळू नये म्हणून खडसे साहेबांनी ही काळजी घेतली आहे. आणि त्यामुळे सरकारला काही सेटबॅक बसला आहे की जनता सुद्धा जाणते वस्तुस्थिती काय आहे. म्हणजे अगदी लिमोजिनचं उदाहरण, त्या लिमोजिनचं असं प्रेसमध्ये सांगितलं की अगोदरची कुठली तरी मग ती लिमोजिन गाडीच नाही, पण तरी सुद्धा अशा प्रकारे खोटा प्रचार करण्यात आला. त्यामुळे अशा खोट्याची उत्तरं राजकीय पद्धतीने लोकांमध्ये जाऊन आम्ही देऊ. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. तुम्ही खोटा प्रचार म्हणताय, मगाशी पण मीडिया ट्रायलचा उल्लेख झाला. मला एक सांगा, अँटी करप्शन ब्युरोने गजानन पाटलाला अटक केली, याच्यात मीडियाचा कुठे संबंध होता? करेक्ट. MIDCची ही जमीन आहे असं तुमचे उद्योग मंत्री सांगतायत, याच्यात मीडियाचा म्हणजे मीडिया ट्रायलला ब्लेम देताय करताय, त्यावेळेस तुम्ही थोडंसं आत्मपरीक्षण करणार की नाही? काय चुका झाल्यात त्याचं? ज्या एखाद्या पाळत आहे, चांगली प्रश्न चांगले उपस्थित, अभयराव मी उत्तर देतो. अभयराव मला चांगली संधी दिली तुम्ही. हेच या सरकारचं वैशिष्ट्य. एसीबी या सरकारमध्ये अशा प्रकारची अटक करू शकते. गेल्या सरकारमध्ये एसीबी त्या म्हणजे फायली पडून अजित पवार असतील, बाकीचे काही प्रकरण, छगन प्रकरण असतील, एसीबीला ग्रह खातं परवानगी देत नव्हतं काँग्रेस राष्ट्रीय काळामध्ये. या सरकार धाडसीपणाने पारदर्शक कारभार आहे, कुठल्या प्रकारची ढवळाढवळ नाही, आणि म्हणून ती अटक होऊ शकली. त्यामुळे हे या सरकारचं वेगळेपण आहे जे आम्ही सांगतोय त्याच्यामुळे मोकळेपणाने. आणि त्यामुळे त्याच वेळी त्यांनी एसीबीच्या चौकशीत तेही पुढे आलं, तेही मान्य केलं पाहिजे की या प्रकरणी कुठेही खडसे किंवा त्यांच्या सहकार्याचा पीएचा कुठेही संबंध नाही, हेही ते पुढे चौकशी झालं. मात्र अर्धवटच खरं मानायचं आणि पुढचं मानायचं नाही, हे जे प्रकार गोंधळ माजवण्याचा प्रकार आहे त्याच्याबद्दल आक्षेप आहे. अर्धवट खरं मानायचं असं आहे की केशवराव, सरकार तुमचंच, मंत्री तुमचाच, ते एसीबी तुमचंच, उद्योग खातं तुमचंच, आणि तुम्ही मीडियाच्या नावानं कशाला, म्हणजे मला ही बोंब मीडियाच्या नावानं का मारली जाते कळत नाही. आणि एक मिनिट, खांडेकर साहेब मी येतो. बोला. नाही खांडेकर साहेब, आमची त्यातली म्हणणं असं आहे की त्यातली वस्तुस्थिती पूर्ण आली पाहिजे ना. आता जर एसीबीचं अर्धच वाक्य तुम्ही एसीबीने अटक केली, हे जसं तुम्ही सांगताय, याचा अर्थ सगळ्यांनी मिळून, याचा अर्थ हे तर मान्य केलं पाहिजे, हे तर मान्य केलं पाहिजे. आता मग त्यावेळी एसीबीने ती पुढची जी क्लीन चिट, अजून या घडीपर्यंत सुभाष देसाई असं म्हणाले नाहीयेत की ती जमीन आमची नव्हती म्हणून. म्हणजे ह्याचा अजून ह्या घडीपर्यंत सुभाष देसाई म्हणाले नाहीयेत जे तुम्ही दावे करताय. सुभाष देसाई म्हणतात की ती जमीन MIDCचीच होती. सहकारी पक्ष आहे आणि तुमचा. नाही मला नाही एक मिनिट, त्यातलं म्हणून तर म्हणतो ना, त्यातल्या अनेक शेवटी पेपरवरती येईल ना. आता पेपर त्यातले GR दाखवले, माझ्याकडे आता ते GR आहेत की त्याच्या ज्या पद्धतीने MIDCने केले नव्हते. आता मी सगळे GR इथे घेऊन बसलो याच्यामध्ये की कसं MIDC जमीन नाही. या षडयंत्रामध्ये सुभाष देसाई आणि शिवसेनाही सामील आहे का? जे षडयंत्र विरोधकांनी केलं, मीडियातलं आमचं त्यातलं म्हणणं असं आहे, मगाशी मी उदाहरण दिलं की एसीबीनी कारवाई केली म्हणून. नाही, तो प्रश्न सरळ केशवराव, प्रश्न साधा आहे की शिवसेना या षडयंत्रामध्ये मीडियाच्या सामील आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, प्रश्न शिवसेनेने काय करावं हा नाही, प्रश्न हा आहे की ते आहे का नाही. मीडिया, तुम्ही मीडिया ट्रायल म्हणता, मीडिया ट्रायल मध्ये शिवसेना सुद्धा आहे का? आता ते यथावकाश आयोगापुढे सिद्ध होईल. जे होईल ते पेपर आता जातील त्या आयोगापुढे, जो नेमला आहे, जो आज घोषणा केली चौकशी करण्याची, त्याच्यापुढे ते सिद्ध होईल. जे काही पेपर जातील. त्यामुळे आमचं त्यातलं असं म्हणणं आहे की प्रसार माध्यमाने, म्हणजे मीडियाचं जे मगाशी खडसे म्हणत होते की एकच अर्ध वाक्य सांगण्याऐवजी पूर्ण वस्तुस्थिती सांगितली, मला असं वाटतं बरोबर एवढी सगळ्यांचं म्हणणं आहे. चव्हाण साहेब, मला तुम्हालाच खरं तर असं विचारायचं होतं की या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीनं बीजेपीनं हाताळलं ते त्यानं तुम्ही समाधानी आहात का? राजू, एक अत्यंत महत्वाची बाब पुढे आली पाहिजे ती म्हणजे भाजपच्या पक्ष नेतृत्वाने खडसे यांना क्लीन चिट दिलेली आहे, आज पण दिलेली आहे. खडसे निर्दोष आहेत असं रावसाहेब दानवेंनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. पण फक्त नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिलाय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि खडसे
यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे की ज्याप्रमाणे अडवाणी गडकरी यांनी सुरुवातीला राजीनामा दिला आणि काही दिवसानंतर ते परत पक्षात आले, त्याची वाट मोकळी करून देण्याचे ते संकेत आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काहीच बोललेले नाहीत. ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा असं वाटतं का की खडसे निर्दोष आहेत, पण तो त्यांचा राजीनामा फक्त नैतिकतेच्या आधारावर घेतलेला आहे? मला वाटतं यापूर्वीही मंत्र्यांच्यावर आरोप झाले. तावडे यांच्यावर बोगस डिग्रीचा आरोप झाला, पंकजा मुंडे यांच्यावर चिक्कीचा आरोप झाला. त्यावेळेला कधीच निवृत्त न्यायाधीशाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी आदेशित केली नाही. या प्रकरणामध्ये निवृत्त न्यायाधीशाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी आदेशित केली. याचा अर्थ असा आहे की एका बाजूला भाजपच्या पक्षीय नेतृत्वाला खडसे यांना पुन्हा पक्षात घेऊन जबाबदारी द्यायची आहे. ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, त्यांना जातीय समीकरण देखील पाहायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला असं घडू नये याकरता निवृत्त न्यायाधीशाची चौकशी, म्हणजे चौकशीला आता किती वेळ लागणार, किती वर्ष लागतील आणि तोपर्यंत खडसे सत्तेच्या बाहेर राहतील, हे असं मला वाटतं भाजपमधील अंतर्गत संघर्ष मला स्पष्ट दिसतोय. आणि त्यामुळेच हा निर्णय घ्यायला 21 दिवस लागले. नाही, पण तुम्हाला हे जे सगळ्या डेव्हलपमेंट झाल्या याचा काँग्रेसवर याचा काय परिणाम होईल असं वाटतं? काँग्रेसला काय फायदा होईल, बीजेपीला काय तोटा होईल? असं आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा न खाने दूंगा आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार देणार असं एक देशात वातावरण करून मतं घेतली, ते सत्तेत आले. आता वास्तव मात्र आपल्याला वेगळं दिसतंय. अगदी दिल्लीचे प्रकरण असतील, ललित मोदीचं असेल, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, व्यापम घोटाळा किंवा महाराष्ट्रातली प्रकरणं असतील, अगदी रेटून दडपून टाकायची धोरण आतापर्यंत घेतलं होतं. पण ते आता अंगलट येतंय असं बीजेपीला वाटायला लागले असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घ्यायला ते भाग पडले. अर्थात काँग्रेसचं सुरुवातीला विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम होऊ शकलं नव्हतं, गोष्ट खरी आहे. पण मला वाटतं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामधलं कोऑर्डिनेशन आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून काम हे प्रभावी होत चाललेलं आहे. आता नारायण राणे यांच्यासारखे नेते आलेले आहेत. मला वाटतं यापुढे काँग्रेस अधिक आक्रमकपणे विधिमंडळामध्ये देखील काम करेल आणि बाहेरही काम करेल. त्यामुळे मला वाटतं हा एक मोठ्या नेत्याचा बळी जाणं म्हणजे भ्रष्टाचाराला आज लोकांनी स्वीकृती देऊन तिथं त्यांना निर्णय घ्यायला भाग पडलेला आहे. हा मला वाटतं काँग्रेसचा आणि विरोधी पक्षाचा विजय आहे. केशव उपाध्यायांना मगाचपासून काय बोलायचं? मला बोलायचं नाही, मला बोलायचं आहे. मला एकतर मगापासून मी काही त्यांना प्रश्न उपस्थित केले होते, पण त्यांनी त्याची उत्तरं दिलीच नाहीत. पण ठीक आहे, मला त्याचं काही म्हणणं नाहीये. आता ते असं म्हणाले की 21 दिवस लागले भारतीय जनता पार्टीला कारवाई करायला. अहो, पण पृथ्वीराज चव्हाण सर, मुळामध्ये ही कारवाई स्वतः मुख्यमंत्र्यांनी इच्छा दाखवली आणि त्यांनी केली. आता मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत. मुळामध्ये त्यांनी राजीनामा घेतला, आयोग नेमला तातडीने. मला आजही आठवतंय, पायोनियरला तुमची मुलाखत असेल तर अभय देशपांडे बसलेत, राजू खांडेकर सरांना पण आठवत असेल की त्या मुलाखतीत तुमचं वाक्य असं होतं की भ्रष्टाचार प्रकरणावरती आघाडीत सहकारी पक्षाच्या भ्रष्टाचार प्रकरणावर मी कारवाई करू शकलो नव्हतो. हे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही केलेलं विधान होतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी पायोनियरमध्ये आलेलं हे आजही माझ्या लक्षात आहे. त्यामुळे उलट त्यावेळी कारवाई तुम्ही करू शकला नाहीत. आज हे सरकार आहे, हे सरकार अशा पद्धतीने आयोग तातडीने नेमतं आणि हेच या सरकारचं वेगळेपणे वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही मगाशी उत्तर दिली एसीबी परवानगी मागत होतं भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करायला. अजित पवार कुठल्या चौकशीनंतर ते आले ह्याचंही काही उत्तर मला मिळालं नाही. पण ठीक आहे, पण काँग्रेस राष्ट्रवादीची जी भ्रष्टाचाराची परंपरा आहे ती चालू राहू दे, त्याचा आमचा आक्षेप नाही. पण भारतीय जनता पार्टीने मात्र हे वेगळेपण जे आहे मागच्या ज्या गडकरी मगाशी म्हणजे गडकरी साहेब परत आले, कुठल्यावर सिद्ध झाले मुद्दा असा आहे केशवराव, मुद्दा असा आहे की याच्यापेक्षा गंभीर आरोप सुषमा स्वराजांच्या बद्दल झाले होते, वसुंधरा राजेंच्या बद्दल झाले होते, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांबद्दल झाले होते. त्यावेळेला नैतिकता कधीच कुणालाच आठवली नाही. आत्ताच कशी महाराष्ट्रात आठवली? गेल्या 2 वर्षामध्ये त्यावेळी सुद्धा आपण त्यावेळेला ते म्हणाले नाहीत की आम्ही चौकशी होऊ दे मग आम्ही येतो आहात. त्याची सविस्तर चर्चा त्यावेळी पण आपण केलेली आहे. आजही त्या विषयावर पुन्हा चर्चा करते, त्याची उत्तरे मी देतो. मला अडचण काहीच नाही. अजून एक तास आपण चर्चा करूया, तो मुद्दा नाहीये. पण आज स्वतः एकनाथ खडसे जे अशा प्रकारचं भूमिका मांडतात त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही तर स्वागत करतो. नाही, आम्ही पण स्वागत करतो. आम्ही असं आहे की कुठलाही जर मगासपासून केशवजी तुम्ही उल्लेख करताय आयोगाचा,
हा आयोग तुम्ही मुख्यमंत्र्यांनी फक्त निवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी होईल एवढंच जाहीर केलंय. हा आयोग असणार आहे का आणि चौकशी आयोग कायद्याखाली आयोग असणार आहे? त्याचे डिटेल्स नाही त्याचे डिटेल्स मला असं वाटतं अभयराव आयोग का निवृत्त न्यायमूर्ती आता जे आहेत ते मला वाटतं थोड्या वेळात येतील. त्यामुळे आपण त्याची वाट बघूया. आत्ताच ती घोषणा झाली, येतील थोड्या वेळात त्याची डिटेल्स. राजीव सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे, जसा पृथ्वीराज चव्हाणांनी आता मुद्दा मांडला की भाजपमधले अंतर्गत कलह यामुळे कुठेतरी समोर आलेले आहेत, चव्हाट्यावरती आलेले आहेत, अगदी विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. भाजपला याचा फटका बसू शकतो? नाही, मला नक्कीच म्हणजे एकनाथ खडसेंचा राजीनामा घेणं किंवा तो घेण्याची संधी मुख्यमंत्र्यांना मिळणं हे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवारांचा राजीनामा घेण्याच्या तितक्या तोडीचा हा राजीनामा होता. आणि माझी खात्री आहे पृथ्वीराज चव्हाणांनाही जर त्यावेळेला अशी संधी मिळाली असती तर त्यांना सुद्धा ती साधायला आवडलं असतं. इतकं पोटेन्शियल असलेला पक्षातला किंवा आघाडीतल्या प्रतिस्पर्ध्याचा राजीनामा झालेला आहे. पण त्याचे जे काही उलटे परिणाम आहेत, त्याचे जे काही दुसरे परिणाम आहेत तेही खूप महत्त्वाचे आणि खूप गंभीर आहेत. आता शॉर्ट रन मध्ये असं दिसतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी खडसेंना बाजूला काढलं, पण बऱ्याचदा असं असतं की तुमचा जो प्रतिस्पर्धी असतो तो तुमच्या बरोबर असणं हे जास्त सोयीचं असतं. जेव्हा तो तुमच्या कक्षेतनं बाहेर जातो तेव्हा तो जास्त धोकादायक ठरू शकतो. लॉंग रन मध्ये खडसे मुख्यमंत्र्यांना फार त्रासदायक, फार भारी ठरू शकतात. आता ते बाहेर गेल्यानंतर कदाचित असंही होऊ शकतं की आणखीन अनेक भानगडी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला बघायला मिळतील, जी आणखीन चांगली गोष्ट असेल. या निमित्तानं म्हणजे कोणत्याही कारणानं का होईना जर भ्रष्टाचार समोर येणार असेल आणि भ्रष्ट लोक जर बाजूला फेकले जाणार असतील किंवा जेलमध्ये जाणार असतील तर ती चांगली गोष्ट आहे. पण त्याचं प्रमाण पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं दिसेल. विक्रांत पाटील, यामध्ये मुद्दा असा आहे की भाजपला आगामी काळामध्ये हे सगळं जड जाऊ शकतं, म्हणजे पावसाळी अधिवेशन म्हणा किंवा एकूणच ही निवडणूक म्हणा. दोन्ही म्हणजे राजीव खांडेकर सरांनी आणि अभयजींनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे की त्यांचं जे काही सभागृहामधलं सभागृह अंगावर घेण्याची ताकद जी आहे ती खडसेंमध्ये निश्चितच आहे. आणि आता राणे सभागृहामध्ये येणार, त्यामुळे ही डोकेदुखी होणारच आहे. पण मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा बळी घेताना ज्या लगोलग ही न्यायालयीन आयोग नेमण्याची घोषणा केली, चौकशी आयोग, त्यामध्ये आता ते फार काही करू शकणार नाहीत याचा बंदोबस्त त्यांनी केलेला आहे. 3 वर्ष त्यांची सुखामध्ये पार पडतील. आता फक्त मला एक मुद्दा सांगायचा, केशवजी जे मगाशी सांगत होते की आम्ही हे केलं ते केलं, मुळामध्ये ते त्यांनी स्वतःहून केलेलं नाही. परवा त्यांनी सांगितलं होतं मी राजीनामा देणार नाही. परवा जे मंत्री असं म्हणतात त्यांना दिल्लीतल्या घडामोडीनंतर राजीनामा देण्याची सद्बुद्धी येते, याचा अर्थ महाराष्ट्रातील जनता काढायला हुशार आहे. दुसरी गोष्ट, याच पत्रकार परिषदेमध्ये आज खडसेंनी सांगितलं की सचिन सावंत यांनी जो आरोप केला होता जमिनीच्या संदर्भामध्ये, तर मला वाटतं 4 दिवसापूर्वी सचिन सावंत यांनी महसूल विभागाला पत्र दिलेलं आहे. त्या जमिनीची रेडी रेकनरनुसार महसूल विभागाच्या किंमत ही 226 कोटी रुपये आहे. तर आता खडसे राजकारणातनं संन्यास घेतील का? ती सगळी कागदपत्र काँग्रेसकडे आहेत. तर मुळामध्ये जे काय आहे ते रेटून न्यायचं. ही जी काही गजमल पाटीलची अटक आहे ही पण एसीबीच्या स्वायत्ततेच्या ज्या गप्पा आता केशवजी करत होते, तर त्याच्यातला पण घटनाक्रम लक्षात घ्यायला पाहिजे की तक्रारदार हा लोकायुक्तांकडे गेला आणि लोकायुक्तांकडे सुनावणीच्या आदल्या दिवशी या माणसाला अटक झालेली आहे. महसूल विभागात जे काही चाललेलं आहे त्या संदर्भातल्या ज्या बातम्या प्रसारमाध्यमातून येत आहेत की शांताराम भोई यांच्याकडे 2000 कोटींची मालमत्ता आहे. ते मंत्रालयाबाहेर C6 मध्ये समांतर महसूलचा दरबार भरवतात. तर याला कुठेतरी आळा घालणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक होतं. मला असं वाटतं की खडसे ज्येष्ठ असले काही असले तरी त्यांनी जे दबाव तंत्र एकूणच भाजपावर उभं केलं, भाजप जिथे येडियुरप्पा सारख्या नेत्यांना सुद्धा या पक्षाने, आता मोठा झालेला पक्ष आहे, ते जुमानले नाहीत. इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की खडसेंची जवळजवळ हकालपट्टी झालेली आहे. त्यांनी राजीनामा देणं अशी काही स्थिती नाहीये. त्यांनी जर तो आजपासून 2 आठवड्यांपूर्वी दिला असता तर तो नैतिकतेच्या आधारावर त्यांनी स्वतःच म्हणायला पाहिजे होतं की हा घ्या माझा राजीनामा आणि करा चौकशी. अंजली दमानिया म्हणतात ते आरोप होऊन जाऊ देत चौकशी. म्हणजे या ठिकाणी अर्थ नैतिकतेच्या आत्ताच्या गप्पा आहेत ते उशिराचं शहाणपण आहे.
नक्कीच. म्हणजे याचा अन्वयार्थ जर काढायचा झाला तर असं की खडसेंचं जे दबावतंत्र आहे ते त्यांच्यावरतीच बुमरँग झालेलं आहे त्याचा, आणि खडसेंना या सगळ्यामधून राजीनामा द्यावा लागलेला आहे, जरी त्यांनी त्याला नैतिकतेचं मुलामा थोडासा लावलेला असला तरी सुद्धा. मात्र यामध्ये एक गोष्ट अशी आहे की भाजपसाठी खडसेंचं मंत्रिमंडळामधून बाजूला होणं हे आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती एक सेटबॅक ठरू शकतं, कारण खडसेंन इतका अनुभवी आणि आक्रमक नेता आज भाजपकडे फार तसे कमी आहेत. त्यामुळे आशा अशी करूया की त्यांचा प्लॅन बी खडसेंच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचा प्लॅन बी रेडी असेल. माझा विशेषसाठी आज आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. चर्चेमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.